श्री अमित शहा यांच्या राजीनाम्यासाठी औसा काँग्रेस रस्त्यावर। औसा तहसील कार्यालय येथे तहसीलदारमार्फत राष्ट्रपती महोदया यांना निवेदन देऊन गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घेण्याची विनंती करण्यात आली। तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांनाही निवेदन देऊन मसाजोग बीड येथील संतोष देशमुख यांच्या सर्व मारेकरी यांना फाशी व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीमध्ये झालेल्या मृत्यूची चौकशी करून अपराध्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी औसा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली। या निवेदनावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर कानापुरे, मौलाना कलीमुल्ला, ॲडव्होकेट बाबासाहेब गायकवाड, ॲडव्होकेट मंजुषाताई कसबे, माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे, अमर भोसले, दत्तोपंत सूर्यवंशी, अजहर हाशमी, खुंदमीर मुल्ला, राजू कसबे, बालाजी साळुंके, ॲडव्होकेट यशवंत चव्हाण, ॲडव्होकेट दीपक राठोड, ॲडव्होकेट शाहनवाज पटेल, पवन कांबळे, संजय लोंढे, अनिल जागीरदार, जयराज कसबे व इत्यादी कार्यकर्त्यांच्या सहीचे निवेदन देण्यात आले। यावेळी शेकडो भीमसैनिक उपस्थित होते। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अवमानकारक उपकार या देशाचे गृहमंत्री मान्य अमित शहा यांनी काढले, त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांचा राजीनामा मागण्यासाठी आज तहसीलदारामार्फत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडं एक निवेदन त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं देण्यात आलं आणि त्यांचा राजीनामा तात्काळ घ्यावा अशी मागणी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या शहर आणि तालुका काँग्रेसच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात आली। भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या लोकांच्या मनामध्ये या देशाची लोकशाही, देशाचं संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे मनामध्ये विष आहे ते आपण सगळ्यांनी पाहिलं की परवा संसदेमध्ये अमित शहाच्या तोंडून त्या ठिकाणी जाहीर झालं। अमित शहानी संसदेमध्ये त्या ठिकाणी सांगितलं की आंबेडकर 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 म्हणणं ही एक आता फॅशन झालेली आहे आणि आंबेडकरांचं नाव घेण्यापेक्षा जर देवाचं नाव घेतलं तर 7 जन्म त्या ठिकाणी आपल्याला स्वर्ग मिळेल, या पद्धतीचं विष अमित शहा यांनी त्या ठिकाणी संसदेमध्ये बोलून दाखवलं। आम्हाला या रॅलीच्या माध्यमातून सांगायचं आहे की आंबेडकरांचं नाव घेतल्यानंतर आम्हाला 7 जन्मासाठी स्वर्ग नाही, तर या देशातल्या आंबेडकरांना आणि या देशाच्या लोकशाहीला मानणाऱ्या सर्व लोकांना मला असं वाटतं की जिवंतपणी भारतामध्येच आम्हाला स्वर्ग मिळालंय अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे त्यांना आम्हाला सांगायचं की आंबेडकरांचं नाव घेणं ही फक्त फॅशन नाही, तर आंबेडकरांचं नाव घेणं ही या देशातील लोकशाही मानणाऱ्या आणि संविधान मानणाऱ्या जनतेसाठी एक पॅशन आहे आणि आम्ही ते घेत राहू। परंतु ज्या आंबेडकर का ही नहीं, पूरे देश की जनता का और संविधान लिखने वाले बाबा साहेब अम्बेडकर महान शख्सियत का ये पूरा सरेसर अपमान है। लिहाजा आज कांग्रेस के कार्यकर्ताओं